तर आणखी एक महत्त्वाचे अपडेट, आरोपी दिनेश बिवाल आणि विकास बिवालच्या जामीन याचिकेवर सुनावणी स्थगित झालेली आहे। अतिशय महत्त्वाची आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। आरोपी दिनेश आणि त्यासोबतच विकास बिवालच्या जामीन याचिकेवर सध्या सुनावणी स्थगित झाल्याचं समजतंय। पुढची सुनावणी होणार आहे 3 ऑगस्टला। आता पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी येते। पुण्यात 1 कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणात तोतया पत्रकारासह 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आले। या प्रकरणात पोलीसच दरोडेखोरांच्या भूमिकेत होते। यात एका महिला पोलीस हवालदार आणि एका पोलीस नायिकाचाही सहभाग होता। 18 जुलैला भरदुपारी सिंहगड रस्त्यावर पोलीस असल्याचं सांगून व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांच्याकडील 1 कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। नवले ब्रिजवरून जाणाऱ्या हर्षवर्धन पवार यांच्या कार समोर आरोपींनी दुचाक्या आडव्या घातल्या। आम्ही पोलीस आहोत, तुम्ही 2 नंबरचा माल घेऊन चालला आहात याची आम्हाला माहिती आहे असं त्यांना धमकावण्यात आलं। आरोपींनी कारमधील पैसे असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला। व्यावसायिक पवारांना आरोपी खेड शिवापूर पोलीस चौकीत घेऊन आल्यानंतर महिला पोलीस हवालदारांना तोतया पत्रकाराच्या साथीनं बॅगेतील 20 लाख रुपये काढून घेतले। राहिलेले 6.5 लाख रुपये मुद्देमालात दाखवण्याचा त्यांचा डाव होता आणि आता हे सगळं प्रकरण समोर आलंय। दरम्यान हा संपूर्ण प्रकार राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष जाधव यांच्या कानावर पडला आणि ते तातडीनं खेड शिवापूर पोलीस चौकीत दाखल झाले आणि या 2 पोलिसांसह कथित पत्रकाराचं बिंग फुटलं। हर्षवर्धनच्या बॅगेतून 7 ते 8 लाख रक्कम ही गायब झाली होती, जी वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्यानं परत देण्यात आली आणि त्यानंतर हर्षवर्धननं नरे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय। पण सुरुवातीला 2 पोलिसांची आणि तोतया पत्रकारांची नावं गुन्ह्यातून टाळण्यात आली होती। नंतर पुरवणी गुन्ह्यात ती नावं पोलिसांना समाविष्ट करावीच लागली आहेत। पुण्यातून आपले प्रतिनिधी मंदार कोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, अतिशय धक्कादायक प्रकार आहेत, रक्षकच भक्षक झालेत। दिवसाढवळ्या हा दरोडा टाकण्यात आला गर्दीच्या ठिकाणी। पुण्यातील नवले पूल परिसरात, पुण्यातील खेड शिवापूर परिसरात किती गर्दी असते हे आपण सगळे जाणतो। आणि दरोडा टाकणारे कोण होते? दुर्दैवाने पत्रकार म्हणवणारा आशिष तिवारी त्यामध्ये होता आणि 2 खाकी वर्दीमधले पोलीस देखील यामध्ये सहभागी होते। जर हा सगळा घटनाक्रम सांगायचा झाला तर हे जे व्यापारी आहेत ते पुण्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी राहतात। हर्षवर्धन पवार असं त्यांचं नाव। त्यांच्या ओळखीतील आपटे नावाच्या गृहस्थाला चाकणकर नावाच्या व्यक्तींनी 1 कोटी रुपये उधार मागितले आणि हे उधार मागितलेले पैसे देण्यासाठी म्हणून हे हर्षवर्धन पवार आपटे यांच्यासह पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात असलेल्या हॉटेल ब्रह्मा या ठिकाणी आले। ज्यांना पैसे हवे होते ते त्या ठिकाणी आले, मात्र त्यांच्या मनामध्ये एका अर्थाने गैरकृत्य करण्याचं आधीच ठरलेलं होतं, सगळा प्लॅन ठरलेला होता। त्यांच्या गाडीमध्ये चाकणकर यांच्या या दोघांना बसवण्यात आलं आणि ही गाडी बँकेकडे जाण्यासाठी म्हणून निघाली, मात्र बँकेकडे न जाता नवले पूल परिसरामध्ये दुचाकी या कारला आडवी लावण्यात आली आणि अक्षरशः तिखट पूड त्यांच्या डोळ्यामध्ये टाकून ते पैसे हिसकवण्याचा प्रयत्न झाला। एक बॅग या 1 कोटी रुपयांची जी कॅश होती त्यापैकी त्यांनी पळवली। दुसरी बॅग मात्र त्या हर्षवर्धन पवार यांनी स्वतःकडे धरून ठेवलेली होती। त्यानंतर ही गाडी गेली खेड शिवापूर पोलीस चौकीमध्ये आणि तिथे प्रमिला निकम या ज्या पोलीस हवालदार आहेत त्यांची त्या दिवशी सुट्टी असून देखील वर्दीमध्ये उपस्थित होत्या आणि त्यानंतर ही सगळी रोकड ताब्यात घेतली आणि पोलिसांचा या हर्षवर्धन पवार यांची रक्कम जी आहे ती लंपास करण्याचा डाव होता। अजून एक पोलीस कॉन्स्टेबल त्यामध्ये होता, तो म्हणजे अजीज मेस्त्री। आणि त्यानंतर हा सगळा डाव त्यांचा त्या पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत जाधव यांच्या कानावरती गेला। ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ते पैसे या हर्षवर्धन पवार यांना परत द्यायला लावले। सुरुवातीला तू जसं म्हटलंस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता। सुरुवातीची जी FIR आहे, जी गुन्ह्याची नोंद आहे, त्यामध्ये पोलिसांची आणि पत्रकाराचं नाव टाळण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर पुरवणी जी FIR दाखल झाली त्याच्यामध्ये हे घ्यावं लागलं। मंदार, आणि त्यामुळे खरं तर या पोलिसांचं बिंग फुटलेलं आहे। या संदर्भात सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊ। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।